बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उमरगा शहरातून दिनांक 25 एप्रिल रोजी बाईक रॅली काढण्यात आली। बाईकवर सवार होऊन ओमराजे निंबाळकर उमरगा शहरातून रॅलीला संबोधित केलं आणि शहरातील शांताई मंगल कार्यालयामध्ये हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। ओमराजे दुसरा तिसरा कोणी न समजता तुमच्या घरातला मुलगा, तुमच्या घरातला नातू, तुमच्या बहिणीचा भाऊ समजून तुम्ही मला मतदान करा। मी 5 वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय, झिजलोय, प्रामाणिकपणे काम केलंय, इमानदारीचं काम केलंय। आणि जे म्हणतात फोन न काय होतंय, फोन न काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ द्या आणि 4 तारखेच्या मतमोजणीला या म्हणून ही जनता दाखवून तुम्हाला नेमकं फोन न काय होतंय ते। ज्यावेळेस रवींद्र शिंदे गटाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते तर ती उमेदवारी शिंदे गटाला सुटूच नये याच्यासाठी हाच तुमचा गद्दार आमदार त्या ठिकाणी प्रयत्न करत होता। आणि आपल्याला वचन देतो की पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामतारा तलावात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। हे काम सुद्धा आपण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करून घेतले। 1,39,00,000 रुपयाला 1 रुपया जर कमी असेल तर ओमराजे तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही हे सुद्धा मला आवडल्या कार्यक्रमात। मोदी साहेबांना, मोदीजी जेव्हा तुम्ही 30 तारखेला धाराशिवला येताल त्यावेळेस काही प्रश्न माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून तुम्हाला आहे। तुम्ही सारखं 2014 ला जेवढे पैसे आठवडी बाजाराला लागायचे त्याच्या 4पट पैसे लागायले। हे आहे मोदी की 70,000 कोटीचा घोटाळा कुठे गेला, कुठे गेला? ज्या आपल्या उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील, ज्या त्यांच्याकडं किती सून असं माहितीये का, 350 तोळ्यापेक्षा जास्त सून आहे त्यांच्याकडे। किती म्हणजे 3.5 किलो पेक्षा जास्त। 40 वर्ष मंत्री असताना जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3 ला, आणि ज्या खासदारानं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील देशाच्या श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र वरच्या नंबरला। मग शांताई मंगल कार्यालयामध्ये आयोजित या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला शेकडो महिला, पुरुष आणि युवकांची गर्दी दिसून येत होती। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे, महेश देशमुख, राजाभाऊ शेरखाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, भाषाचिन्ह नवीन आहे तरी आपण ओमदारांना जेवढ्या शक्यतो जास्तीत जास्त निवडून आणता येईल त्या मताने आपल्याला निवडून आणायचं आहे। तालुक्यातून आपल्याला ओमदाराला गेल्या वेळेस 20,000 ची लीड होती, त्याही अधिकाने आपल्याला ओमदाराला जास्त लीड उमरगा तालुक्यातल्या काँग्रेसच्या वतीने द्यायचं आहे आपल्याला। ओमराजे निंबाळकरांनी तुमचा अभ्यास करून घेतलेला आहे। या निवडणुकीचा आता परीक्षा मी घेणार आहे। मतदारांना माझा हा प्रश्न आहे की तुम्ही ओमराजे निंबाळकरांना निवडून देणार आहात का? आवाज थोडासा हलका फुलकाच आहे। ओमराजे निंबाळकरांना तुम्ही निवडून देणार आहात का? पक्क झालं। ओमराजे
असताना ओमराजेने शब्द दिला होता की ओमराजे दुसरा तिसरा कोणी न समजता तुमच्या घरातला मुलगा, तुमच्या घरातला नातू, तुमच्या बहिणीचा भाऊ समजून तुम्ही मला मतदान करा. हे नातं फक्त मतदान मागत असताना तुम्ही नाही पाळलं. त्यावेळेस मी शब्द दिला होता की आज ज्या भावनेतनं आपण मला मतदान करत आहात ती भावना हा ओमराजे अखंड 5 वर्ष त्या ठिकाणी नित्य नियमाने पाळेल. आणि भैयासाहेब स्वतःच्या भावाला, स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या नातवाला जितक्या हक्कानं, जितक्या अधिकारानं काम सांगू शकतात तेवढ्याच अधिकारानं या ओमराजेला काम त्या ठिकाणी सांगू शकतात. आणि माझ्याकडनं केलं जातं. मला वाटतं हा विश्वास, हे प्रेम, हे नातं मी अखंडपणे या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जपलेलं आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल कोरोनाचा काळ होता बांधवांनो. त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या गावात पेशंट निघाल्यावर राणा पाटील आलते का? अर्चनाताई, मल्हार पाटील, आपले इथले गद्दार आमदार, आता पावसाळ्यात निवडणूक लागल्यावर कुत्र्याच्या छत्र्या किती बी उभं होत्या. पण ज्या वेळेस तुम्ही संकटात होता त्या संकटाच्या काळामध्ये फक्त एक तुमचा लोकप्रतिनिधी हा ओमराजे तिथं पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात तुम्हाला उपस्थित होता. पगार दिला आमच्या कर्मचाऱ्यांना एवढंच नाही, भैयासाहेब ऑक्सिजनचे बेड कमी पडत होते. माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयाचं रूपांतर आम्ही हॉस्पिटलमध्ये केलं. 50 बेडची ऑक्सिजनची लाईन आम्ही त्या ठिकाणी टाकून घेतली. सगळे डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध केले. आणि मला वाटतं शेकडो रुग्णावर, शेकडो कोरोनाच्या रुग्णावर उपचार करून ऑक्सिजन वाचून कुठला रुग्ण त्या ठिकाणी दगावणार नाही याची खबरदारी तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी या ओमराजेने त्या ठिकाणी घेतली. मला वाटतं हे सुद्धा मला आवर्जून याच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेस ही मंडळी कुठं होते याचा पण विचार आपण सगळ्यांनी करावा. मी 5 वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय, झिजलोय, प्रामाणिकपणे काम केलंय, इमानदारीचं काम केलंय. माझा संपर्क तुमच्या बरोबर आहे हे माझ्या विरोधाचे आमदारच त्या ठिकाणी मान्य करतात. आहे का नाही? म्हणजे ही संपर्कात आहे. आता संपर्कात राहिलो तरी अडचण आहे म्हणजे ही काय खासदाराचं काम आहे. आता माझं काम कुठलं आहे, माझ्या फोननं काय होतंय आणि कुत्सितपणे म्हणलं जाते फोननं काय होतंय. काय काय आमदार तर फोनच्या बाबतीतले रेकॉर्डिंग करून व्हायरल करायला लागले की आम्ही सुद्धा असं करतो. बाबतीतले रेकॉर्डिंग करून व्हायरल करायला लागले की आम्ही सुद्धा असं करतो. अरे 2 दिवसापुरतं करणं वेगळं आणि अखंडपणे 16 वर्ष करणं वेगळं. या ओमराजेनं 16 वर्ष केलं. आणि जे म्हणतात फोननं काय होतंय, फोननं काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ द्या आणि 4 तारखेच्या मतमोजणीला या म्हणून ही जनता दाखवून तुम्हाला नेमकं फोननं काय होतंय. आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की इथले आमदार भैयासाहेब, कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यात महत्वाचं प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर यांनी त्यांची ओळख मातोश्री बरोबर करून दिल्यामुळं एकदा नव्हे 3 वेळेस मला वाटतं कॉलेजचा चपराशी असणाऱ्या माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं काम या कॉलेजच्या मंडळीनं स्वतःचा 1 महिन्याचा पगार देऊन त्या ठिकाणी केले का नाही. दिला लोकांनी 7-7 रुपये करून गोळा करून दिले. 3दा आमदार झाले, त्या पक्षामुळे झाले, त्या रवी सरांमुळे झाले, त्या उद्धव ठाकरेमुळे झाले. त्यांच्या बरोबर गद्दारी केली. गद्दारी या की आता ज्यावेळेस रवी सर शिंदे गटाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते तर ती उमेदवारी शिंदे गटाला सुटूच नये याच्यासाठी हाच तुमचा गद्दार आमदार त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. आणि राणा पाटलाच्या बंगल्यावर बसून ही सगळे कारस्थान शिजवत होता.
याने गद्दारी सरांबरोबर केली, यांनी गद्दारी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर केली. आता मला तुम्हाला विचारायचंय, या लोकांनी जर पक्षप्रमुखाशी पक्षाशी गद्दारी केली असेल, तुम्ही टाकलेल्या मताशी गद्दारी केली असेल, तर ही माणसं तुमच्या बरोबर इमानदारी करतील का? एवढं का काम घेतला मी ईडीची धाड पडते पडतील का इमानदारी तुमच्या बरोबर? कधीच करू शकत. आणि बांधवानो, सगळं गव्हाळ हाणून 7-7 रुपये गोळा करून तुम्ही आमदार केलं, बक्कळ गव्हाळ जमवलं. सगळं गव्हाळ हाणल्याच्या नंतर आता ती गव्हाळ ईडी पासून वाचवण्यासाठी आणि अजून गव्हाळ कमवण्यासाठी, 50 खोके कमवण्यासाठी त्या माणसानं त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाची प्रतारणा केली. मला वाटतंय असा गद्दार माणूस मला म्हणते ओमराजे ठग आहे. कोण ठग आहे हो? गद्दारी करणारा चौघे का निश्चयनं इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागं, का निश्चयनं इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागं पक्षाचं नाव जात असताना, चिन्ह जात असताना, सत्ता जात असताना आणि पुढे गेल्यावर 50 कोटी मिळत असताना त्याच्यावर नाच मारून उभा टाकलेला ओमराजे, मला वाटतं याचा निर्णय त्या ठिकाणी आता सामान्य जनतेला घ्यायचा आहे. निश्चितपणे जनता तुम्हाला या सगळ्या बाबीचा धडा शिकवेल. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की मी खासदार म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये मला विचारलं जातंय ठळक कामं सांगा. एक तर बाहेरच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं, 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहे. क्रमांक 2, आपल्याकडे लाईटची प्रचंड प्रमाणात अडचण होती. त्या लाईटच्या अडचणीमुळे जवळपास 1303 कोटी 70 लक्ष रुपयाचा डीपीआर त्या ठिकाणी तयार करून मंजूर करून घेतला. या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 40 नवीन सबस्टेशन करायचा निर्णय या आरडीएसएस मधून आपण त्या ठिकाणी घेतला आणि ते मंजूर करून घेतले. त्याचबरोबर 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आणि 1550 जे 63 ट्रान्सफॉर्मर होते ते 100 न करायचा निर्णय घेतला. आणि बांधवानो, आपल्या उमरगा तालुक्यामध्ये 33 केव्हीचे जे 40 सबस्टेशन जिल्ह्यात मंजूर झाले, त्याच्यातले उमरगा तालुक्यातले कुनाळी, दापका, नाईचापूर, कोरेगाववाडी, कराडीपाटी आणि उमरगा शहर हे 6 नवीन सबस्टेशन आपल्या तालुक्यातले आरडीएसएस मधून मंजूर करून घेणारा हा तुमचा खासदार ओमराजे. एवढंच नाही, ऍडिशनल ते पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. मॉडेलला आपण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मंजूर करून घेतलाय आणि क्षमतावाढ उमरगा चौरस्त्यावर त्या ठिकाणी करून घेतलेले आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय, हे 1303 कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 133 किलोमीटर लांबीसाठी 89 कोटी रुपये आपण खर्च घालून ते सुद्धा काम करून घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचं, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो विलासरावजी देशमुख साहेबांनी दूरदृष्टी देऊन या मराठवाड्यासाठी दिला होता. भैयासाहेब फडणवीस सरकारच्या 5 वर्षाच्या काळात सुद्धा रामदारा तलाव ते धाटणी बॅरेज या मधल्या कामाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम नव्हता. जाणीवपूर्वक हे प्राधान्यक्रमात न घेतलं काम 5 वर्ष 14 ते 19 त्यांचं सरकार असताना सुद्धा केलं होतं. आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे काम प्राधान्यक्रमात घेऊन सन्माननीय मंत्री जलसंपदा जयंती पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा जिया त्या ठिकाणी काढला. आपल्याला वचन देतो की पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आलेला आपल्याला पाहायला मिळेल. हे काम सुद्धा आपण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करून घेतले. एवढंच नाही, आपण बघितलं असेल की आपला ताजमहल उमरग्यापासून नळदुर्ग रस्ता कधी मंजूर झालाय? साहेब शहाजहान सुद्धा ताजमहल लवकर बांधला असेल. डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या काळात मंजूर झालेला रस्ता आहे. किती वर्ष झाली? 10 वर्ष. अजून रस्ता पूर्ण झालेला नव्हता, आधुनिकता येत नव्हती.
भैयासाहेब त्या ठिकाणी प्रसंगी महिना टोल बंद करून ते काम करायला सरकारला त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून भाग पाडलं, ज्याच्यामुळे का सुरू झालेलं काम आपल्याला हायवेचं त्या ठिकाणी दिसतंय. त्याचबरोबर खासदार निधी 1,39,00,000 रुपये. काल कोणीतरी म्हणलं की 1 रुपया तरी खासदार निधी दिला का. त्यांना विनंती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयात जावा, उमरगा तालुक्याला दिलेल्या प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी बघा. 1,39,00,000 रुपयाला 1 रुपया जर कमी असेल तर ओमराजे पुन्हा तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही. हे सुद्धा मला आवडल्या कार्यक्रमात 30 टोकन 50 टोकन मधनं 2,15,00,000 जनसुदेमधनं 90 लक्ष रुपये या माध्यमातून मी या तालुक्यासाठी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. आता हे काम का सांगितलं, कारण तुम्हाला वाटायचं 5 वर्ष फक्त अपंग महिलेला जागा देण्यातच केली काही बांधवानो नाही. हेही काम जर मी शुल्लक न समजता महत्वाचं समजत असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना राबवण्याच्या बाबतीत हा ओमराजे कधीही कमी पडणार नाही. हे सुद्धा मला आवर्जून ठणकावून या ठिकाणी सांगायचं. आज माझ्या माता भगिनी इथं बसल्या. भैयासाहेब बऱ्याचशा लोकांना माहित नाही, उमेदच्या बचत गटाला जो निधी दिला जातो, त्यांना कर्ज वाटप जे केलं जातं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जातं. त्या दिशा समितीचा अध्यक्ष आता जिल्ह्याचा खासदार असतो, पण आम्ही भैयासाहेब मोठेपणा त्या ठिकाणी श्रेय घ्यायचा हव्यास कधी दाखवलं नाही. पण माझ्या भगिनींना मला आवर्जून सांगायचंय की उमेदच्या महिला बचत गटांना 100% कर्ज पुरवठा आणि तो हिताचीनं करायचं काम या तुमच्या खासदार ओमराजे त्या ठिकाणी त्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन केलं. हे सुद्धा मला आवर्जून आपल्या महिला भगिनींना त्या ठिकाणी सांगायचं. आज ही सारीच्या सारी कामं करत असताना मी जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि मला वाटतंय माझं काम खालपर्यंत त्या ठिकाणी पर्क्युलेट झालंय. माझं प्रचारक सामान्य मतदार आहे, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक भागात आहे आणि म्हणून या पुढच्या बलाढ्य शक्तीनं माझी भीती आहे का नाही. पुढे किती आमदार आहेत, 5 आणि पुन्हा विधान परिषदेचे जर काढले तर ते 3, 8 उपमुख्यमंत्री 2, 1 फूट 2 हाफ त्यांच्याकडे. पुन्हा आता भैयासाहेब साक्षात देशाचे पंतप्रधानाला सुद्धा इथं यावं लागते धाराशिवला. मला सन्माननीय पंतप्रधानाला काही प्रश्न आहेत, मला विचारायचंय त्यांना, मोदी साहेबांना. मोदीजी, जेव्हा तुम्ही 30 तारखेला धाराशिवला येताल त्यावेळेस काही प्रश्न माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून तुम्हाला आहे. तुम्ही सारखं सांगता मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. बांधवांना मला विचारायचंय, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का? कसं नाही म्हणतो. 11,000 सोयाबीन किती रुपये झालं? 4,500 रुपये. का झालं? पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोयाबीन आयात केली आणि 11,000 रुपयाचं सोयाबीन किती हजाराला आलं? 4,500. मला वाटतं 11,000चं सोयाबीन जर 4,500 आलं तर एका शेतकऱ्याचं 5 एकरच्या आतल्या 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का? नाही. हे आहे मोदीची गॅरंटी. मोठ्यानं म्हणायचं बघा. कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांद्याचा भाव 60 रुपये गेल्या कांद्याला निर्यात बंदी केली गेली. कांदा अक्षरशः शेतकऱ्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली. मोदी साहेब, झालं का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट? हे मोदीची गॅरंटी. मला तुम्हाला विचारायचंय, पुढं बिस्लेरीच्या बाटलीच्या पाण्याचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचा भाव मात्र 24 रुपये लिटर आहे. हे मोदीची मोठ्यानं म्हणायचं. बहिणो, 2014ला नांगरण्याचा भाव 2014ला 700 रुपये एकर होता. आता 2,000 रुपये एकर झाला. हे मोठ्यानं म्हणायचं. DAPचं होतं 2014ला
600 रुपयाला मिळायचं, आता ये है मोदी की आता माझ्या महिला भगिनीकडे येतो. 2014ला मोदी साहेब म्हणले होते, बहिणो मला फक्त सत्ता द्या, तुमची महागाई तुमचं सिलेंडर मी 50% कमी करतो. आठवतंय नाही? आता मला सांगा, 2014ला 450 रुपयाला एक सिलेंडर भेटायचं, आता किती केला म्हणता? मग 450च्या अर्ध झालं का 450च्या तिप्पट झालं? 450चं सिलेंडर 1080 ला गेलं. भगिनी जर मोठ्या बघा लक्षात ठेवा. आता तुम्ही मला विचारा, सांगा तुम्ही आठवड्याला बाजार करता का महिन्याला? आठवड्याला. तुम्ही 2014ला जेवढ्या रुपये तुमचा बाजार होत होता आठवड्याचा, तेवढ्याच पैशाचा आता होत आहे का दुप्पट तिप्पट लागायचे? चौपट आहे का? 2014ला जेवढे पैसे आठवडी बाजाराला लागायचे त्याच्या चौपट पैसे लागायचे. हे मोदी की 60 रुपये लिटर डिझेल होतं आपलं, आता किती गेलंय? लय आबा बाबा करू नको, ही रोजच वाढवायला गेली, रोजच. आता झालंय 98 रुपये लिटर. 60 रुपये का डिझेल, 98 रुपये लिटर किया. ये है मोदी की 70 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयाला गेलं. हे है मोदी की काय काय सांगावं, काय काय ठेवावं. अजून पुढचं, बहनों ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन जो सबसे ज्यादा खाएगा उसको किधर भी नहीं जाने दूंगा, भाजपा बेच लूंगा. आताच्या आणलेल्या घड्याळाच्या उमेदवार ताई 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून ह्याच मोदी साहेबांनी मध्य प्रदेश मध्ये आरोप केला अजितदादावर. 70,000 कोटीचा घोटाळा कुठे गेला? कुठे गेला? आयकर खाऊन जाणं झाली गेलं चौकशी. पण किती नावं घेऊ? प्रताप सरनाईक, भावना गवळी, ईडीची धाड पडती. शिंदे गटात गेलं की धाड, आता दुसरी नवाब मध्ये ईडीची धाड पडते. अजित पवार गटात गेलं की धाड. मला तुम्हाला विचारायचंय, आता आपल्याकडचे सुद्धा ती नीती वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायलाच गेली, कुठं काही कारण नाही, कुठलं सुद्धा कारण नाही. आणि बांधवांनो याचा विचार करा. आता माझ्या पुढे इथं महिला भगिनी आहेत, तुम्हाला आता महिला शक्तीचं वास्ता दिला जातोय. मला तुम्हाला विचारायचंय, महिला शक्ती एकटी फक्त डॉक्टर पाटलाच्या घरातच आहे का? घराच्या बाहेर उमेदवार दिली तर महिला शक्ती होत नाही का? बाया साहेब सुरेश दादी वन 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 करीत 3 महिने करते. सांगितलं दाजीला, दाजी फोर सांगा की दाजी फोर दाजी तर मी फेकल करून टाकलं. आणि मला वाटते दाजी सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला सुद्धा जर तिथं नाही मिळत नसेल तर त्यांच्याकडे असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आता विचार करायची वेळ आली. महिला भगिनीला मला विचारायचंय, आता माझ्या सगळ्या महिला भगिनीच्या गळ्यात मी बघतोय लय झालं सोन्याच्या 2 पाया येतात. ती सुद्धा जर नवरा शेतकरी असेल तर पेरायच्या टायमाला कोणत्या ना कोणत्या सावकाराकडे नाही तर बँकेकडे असेल. असं का नाही? तो असं का नाही? आता मला सांगा, तुम्ही इथंच राहता, इथंच शेती करता, तुमची अवस्था अशी, तुमची अवस्था अशी. आणि ज्या आपल्या उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील, त्या
राणादादांच्या सौभाग्यवती आहेत, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या सून आहेत, त्यांच्याकडं किती सून असं माहितीये का? तुमच्या सगळ्याचं मी एकत्र केलं तर माहिती 350 तोळ्यापेक्षा जास्त सून आहे त्यांच्याकडे. किती म्हणजे 3.5 किलो पेक्षा जास्त. ही दाखवलेलं आहे, दाखवलेलं किती असेल? आणि काय ह्यांनाच एकटी ह्यांनाच मान आहे का? ह्यांनाच मान आहे का? आज त्यांना उमेदवारी दिली. मला तुम्हाला नित्य नेमानं विचारायचंय की त्या ठिकाणी महिला शक्तीच्या नावानं तुम्ही मत मागता. मला आपल्या भगिनीला विचारायचंय की मागच्या 5 वर्ष तुमच्या महिलांकडे बघायला त्यांना वेळ होता का हो? आले का हो कधी? आता निश्चयाला पाहण्याला येत्या. तुम्हाला सांगतो त्यांचा स्वभाव असा आहे, बायासाहेब चुकून जर लोकांनी म्हणलं की ताई आम्हाला जरा समुद्राची आवश्यकता आहे, आम्हाला जरा पोटात फिरायचंय, काय काळजी करू नका म्हणजे लगेच येऊन टाकते, काय काळजी करू. यांनी जर म्हणलं ताई आम्हाला जरा थंड हवेचं ठिकाण पाहिजे, ऊन जास्त पडायला लागलं, काय काळजी करू नका, मी करून टाकते. काही मागा तुम्ही नाही म्हणणार आणि करणार तर काहीच. ह्या पद्धतीची माणसं आहे. अजून पुढं त्यांना भारतीय जनता पार्टीतून पहिल्यांदा राष्ट्रवादीतून 40 वर्षाच्या पवार साहेबांनी मंत्री केलं. त्यांना सोडून ती भारतीय जनता पार्टीत गेले. कशासाठी? विकास करायचा. 40 वर्ष मंत्री असताना जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3 ला. आणि ज्या खासदारानं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील देशाच्या श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र वरच्या नंबरला. मग 40 वर्षाच्या मंत्रीपदाचा फायदा कोणाला झाला? जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला? त्या 40 वर्षाची साथ सोडून ही माणसं विकास करायचा म्हणून कमळाबाईकडे गेले, भाजपकडे गेले. पण तिकडे जायचं कारण विकास नव्हतं, तिथं जायचं खरं कारण होतं 40 वर्षाची 2 नंबरचं गबाळ आणलंय ती वाचवायसाठी ईडी पासून तिकडे गेले, मंत्री व्हायसाठी तिकडे गेले. तिथं बी थांबले नाही, तिथं बी थांबले नाही. परत भाजपला काही विकास जमला नाही म्हणून राणादादा म्हणले मी इथंच थांबतो, ताई तुम्ही हांगलेल्या गाड्याकडे जावा. आणि मग काही राष्ट्रवादीत प्रवेश करत्या झाल्या. कशामुळे झाल्या? परत विकास, डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास. आणि मकरंद अनासपुरेची आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो, ती जी सोन्याची टोपी आहे मकरंद अनासपुरेची आणि डॉक्टर पाटलाचा विकास, ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही. हा पहिला मुद्दा. 40 वर्ष मंत्री केलेल्या पवार साहेबांना सोडून गद्दारी करून तिकडं भाजपमध्ये जाणारी माणसं आणि ज्या उद्धव ठाकरेंनी मला एकटा आमदार आणि एकटा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्ष पुढे असताना, सत्ता जात असताना, चिन्ह जात असताना, नाव जात असताना 50 कोटीवर लाथ मारून प्रामाणिकपणे उभा राहिलेला ओमराजे या बाजूला आहे. कुणाची निवड करता तुम्ही? प्रामाणिक माणसाची का गद्दार माणसाची? प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी.